नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण पुन्हा एकदा झटपट नाश्ता बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीकडे वळूया. मी इथे एक कांदा घेतलेला आहे, त्याचे 4 फोडी केल्या आणि 2 मीडियम आकाराचे बटाटे मस्त कापून स्वच्छ धुवून त्याची पेस्ट बनवून घ्यायची. कांद्या आणि बटाट्याची अशा पद्धतीने प्युरी करून घ्यायची. त्याची थोडी जाडसर असली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, पूर्ण बारीकच व्हायला पाहिजे असं काही नाही आहे. मी त्यात 1 कप रवा टाकते. चवीनुसार तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही तिखट करू शकता किंवा चिली फ्लेक्स टाकू शकता. मी इथे थोडा गरम मसाला टाकते. चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर टाकायची. कोथिंबीरीची चव खूप छान अप्रतिम येते या नाश्त्यामध्ये. एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा. बिना पाणी टाकायचं आधी आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे, कारण बटाट्यात पाणी असतं. कांदे बटाट्याची पेस्ट केली आपण, त्याच्यामुळे त्याला पाणी असतं. आधी एकत्र करून घ्यायचं आहे, मग नंतर थोडं थोडं पाणी करून आपल्याला टाकायचं आहे आणि त्याची पुन्हा आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचं आहे. त्याआधी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. सगळ्या गुठळ्या त्याच्यातल्या मोडून टाकायच्या आपल्याला. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला पातळ बनवायची प्युरी. मस्त. आता आपण गॅसवर तुमच्याकडे पॅन असेल तर पॅन ठेवा. मी कढई ठेवली आहे. कढई ठेवली तरी काही हरकत नाही, आणि तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असेल तर ते ठेवलं तरी काही हरकत नाही. थोडंसं तेल लावायचं आहे. कढईमध्ये थोडं जास्त तेल लागतं, आणि जर का तुम्ही नॉनस्टिक तव्यावर किंवा पॅनवर बनवत असाल तर तुम्हाला थोडंसं अगदी कमी तेलात काम होऊन जातं. चला तर मग आपल्याला त्याला घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे. आपण पोळ्याची कणिक ज्या पद्धतीने लाटतो किंवा ते कणिक जशी राहते तिचा गोळा जेवढा घट्ट असतो त्याप्रमाणे आपल्याला हा गोळा घट्ट करून घ्यायचा आहे. खाली लटकतं थोडंफार, काही हरकत नाही, ते काढून घ्यायचं आहे, काहीही होत नाही. सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. पण जेव्हा आपण खातो ना, अप्रतिम लागतं. तुम्ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, बनवून बघा. खूप सोपी रेसिपी आहे, कमी साहित्यात खूप भन्नाट चव लागते. तुम्ही जर का ही रेसिपी ट्राय केली, समोसा कचोरीसुद्धा फिके पडतात याच्यासमोर. अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण गोळा होतो तोपर्यंत त्याला मीडियम फ्लेमवर करून घ्यायचं आहे. आता त्या गोळ्याला आपण एका ताटात काढून घेऊ. ताटाला तेल वगैरे काही लावलं नाही आहे, डायरेक्ट काढायचं आहे. आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. पुन्हा थोडंसं तेल लावून, जेणेकरून ताटाला लटकणार नाही आणि हातालाही लटकणार नाही, म्हणून थोडंसं तेल लावून त्याला पोळीची कणिक कशी नरम करतो आपण त्या पद्धतीने त्याला नरम करून घ्यायचं आहे. थंड होऊ दिलं तरी काही हरकत नाही, गरम गरम केलं तरीही काही हरकत नाही. बघू शकता अशा पद्धतीने मस्त आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे पोळीसारखा. याचे मी 2 भागात तुकडे करून घेते. आता आपण एक एक भाग असा लाटून घेणार आहोत पोळीप्रमाणे. पाटल्याला आणि लाटण्याला थोडं थोडं तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून पाटल्याला चिपकणार नाही, चिटकणार नाही. मस्त त्याला नरम करून घ्यायचं आहे पाटावरच. बघू शकता अशा पद्धतीने, आणि हलक्या हाताने लाटत राहायचं आहे. थोडंसं जाडसर राहू द्यायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही आहे. याचा पूर्ण गोल शेप बनत नाही, म्हणून त्याला आपल्याला गोल बनवायचंही नाही आहे. वाकडं तिकडं लाटलं तरी चालतं, फक्त एकसारखं लाटायला पाहिजे, एवढंच आपलं मुद्दा असतो. अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. लाटताना एक काळजीसुद्धा घ्यायची, खाली लटकणार नाही याची काळजी घ्यायची आपल्याला.
तुम्हाला जर का वाटत असेल की आपली कणिक किंवा पोळी पाटाला लटकते तर ती काढत राहायची आहे. आणि अशा पद्धतीने तुमच्याकडे वाटी, ग्लास, काहीही धारदार वस्तू असेल त्याच्याने आपल्याला ह्या पापड्याप्रमाणे किंवा पुरीप्रमाणे कापून घ्यायच्या आहेत. बघू शकता किती मस्त. थोडीशी जाडसर ठेवायची आहे जेणेकरून टम्म फुलून येईल. अशा पद्धतीने पापड्या आपल्याला काढून घ्यायच्या आहे आणि एक्स्ट्रा जी कणिक आहे ती बाजूला करून घ्यायची आहे. तिचंही आपण पुन्हा अशाच पद्धतीने पापड्या बनवून घेणार आहोत. मी इथे तेल गरम करायला ठेवलं आहे, त्याच्यात आपण पापड्या तळून घेऊ. पुरी तळताना लक्ष ठेवायचं आहे, जास्त तेल गरम नाही करायचं आहे. मीडियम आचेवर आरामात होऊन जातं आणि खूप छान फुलूनही येते. बघू शकता मस्त. खायला खूप खमंग लागते. तुम्ही नुसती जरी खाल्ली तरी खूप आवडीने सगळे आवडीने खातात. किंवा केचपसोबत, टोमॅटो सॉससोबत किंवा एखादी चटणी असेल तुमच्या घरात तिच्यासोबत, तुम्हाला ज्याच्यासोबत आवडेल त्याच्यासोबत खा. अप्रतिम चव लागते. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. पुन्हा एकदा लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण व्हिडिओ तर बघतो पण सबस्क्राईब करायचं विसरून जातो, म्हणून पुन्हा एकदा सबस्क्राईब करून द्या आणि बेल आयकॉन प्रेस करून द्या. अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या पुऱ्या लाटून तळून घ्यायच्या आहेत. खूप खमंग असा वास येतो आणि आपण जी कोथिंबीर त्याच्यात टाकली आहे तिची चव अशी मस्त भन्नाट येते. खूप छान. अशाच पद्धतीने आपल्याला थोडंसं क्रिस्पी राहील अशा पद्धतीने तळून घ्यायचं आहे. जास्त वेळ नाही राहू द्यायचं नाहीतर जळून जाईल. बघू शकता त्याची थिकनेस किंवा फुललेली टम्म फुलून आलेल्या आहेत आपल्या सगळ्या पुऱ्या. मस्त. धन्यवाद.